हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्वजण? आय होप सर्व मजेत असतील, कारण बाहेर फिरणं नाही आणि खाणं पण नाही, म्हणून सर्व मजेतच असतील. ठीक आहे. सर्वांना माहिती आहे आपण 12वीचा पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, लॉजिक. ठीक आहे. तर त्याच्यात आपण एक्झरसाइज 1.1 पर्यंत पोहोचलो. ठीक आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण रिवाइजही केल्या होत्या सोबतच त्यामुळे मला असं वाटतं की कोणाला काही क्वेरी नसेल, कारण कोणी काही विचारलेलं नाही आहे. ठीक आहे. आणि असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, आता आपण थोडंसं समोर वळूया आता नवीन टॉपिककडे, लॉजिकच्या. बघा, काय मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इथूनच सर्व लॉजिक आता पुढे प्रोसीड होणार. ठीक आहे. बघा, टॉपिकचं नाव आहे स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. ह्या काही कन्सेप्ट आहे. एक आहे स्टेटमेंट पॅटर्न, दुसरी आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, तिसरी आहे टॉटोलॉजी, चौथी आहे कॉन्ट्राडिक्शन, याला आपण फॉल्सी सुद्धा म्हणतो, आणि पाचवी आहे कॉन्टिंजन्सी. ठीक आहे. तर एक एक कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित इथे शिकून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच आपल्याला समोरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील, अदरवाईज सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे. सर्वात आधी बघू आपण स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय होते. ठीक आहे. आता बघा, काय लिहितो मी, त्याच्यावरून काय समजायचं. ठीक आहे. पहा, लेटर्स यूज टू डिनोट ए स्टेटमेंट is called statement letters. काय म्हटलं मी, पहा, लेटर्स यूज टू डिनोट ए स्टेटमेंट इज कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर्स कोणते होते आपण बघितले होते. एक होता पी, दुसरा होता क्यू. ठीक आहे. पी म्हणजे काय, कोणती एक स्टेटमेंट. क्यू म्हणजे काय, कोणती एक स्टेटमेंट. त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही स्टेटमेंट घेऊ शकता, सपोज आर, एस, टी, तुम्हाला जे वाटेल ते. ठीक आहे. लक्षात, हे काय झाले, सर्व स्टेटमेंट लेटर्स. ठीक आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय होते ते बघूया. ठीक आहे. ए प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स किंवा लॉजिकल कनेक्टिव्स असं म्हटलं तरी चालेल, इज कॉल्ड ए स्टेटमेंट पॅटर्न. इज कॉल्ड ए स्टेटमेंट पॅटर्न. बघा, आता स्टेटमेंट लेटर्स बघितले आपण, स्टेटमेंट पॅटर्न बघितले. ठीक आहे. आता स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन बघितली. स्टेटमेंट लेटर्स म्हणजे काय होते. ठीक आहे. बघा, स्टेटमेंट लेटर्स. ठीक आहे. पी, क्यू, आर, एस, कोणताही वर्ड तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न हा स्टेटमेंट लेटर हा यूज करू शकता स्टेटमेंट पॅटर्नसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह, दोघांचा म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत. अँड आहे, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो. ऑर आहे, डिसजंक्शन, निगेशन, ज्याला नॉट म्हणतो. ठीक आहे. लक्षात. त्याच्यानंतर इम्प्लिकेशन, त्याला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन. ठीक आहे. इफ देन, आणि लास्ट असते डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ. या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे, याचं आणि या कोणत्याही लॉजिकल कनेक्टिव्हचं. ठीक आहे. बघा, आता कॉम्बिनेशन कसं तयार होईल. फॉर एक्झाम्पल, पी इम्प्लाइज क्यू, किंवा दुसऱ्या नंबरचा आपण म्हणू शकतो पी अँड आर डबल इम्प्लाइज क्यू. तिसऱ्या नंबरचं बघा, पी डबल इम्प्लाइज आर निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. किंवा ऑर निगेशन ऑफ क्यू असं सुद्धा. चौथ्या नंबरचं बघा एखादं पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. असे भरपूर सारे हे काय झाले, हे स्टेटमेंट पॅटर्नचे सर्व एक्झाम्पल झाले. ठीक आहे. लक्षात, हे काय सर्व एक्झाम्पल आहेत स्टेटमेंट पॅटर्नचे. ठीक आहे. आता बघा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह कशी करायची ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. लक्षात. आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये मी तुम्हाला बुक्समध्ये डिटेलमध्ये नाही आहे, मी तुम्हाला इथे सांगणार आहे की स्टेटमेंट पॅटर्न आपण सॉल्व्ह कसा करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी सर्वात आधी आपण तयार काय करतो, ट्रूथ टेबल. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल काय असते, आपण ट्रूथ टेबल बघितलेलं आहे प्रत्येक कनेक्टिव्हचा. ठीक आहे. ट्रूथ टेबल म्हणजे काय असते, आपण काय करतो, स्टेटमेंट पॅटर्नचे लेटर घेतो, पी, क्यू, आर कोणताही. ठीक आहे. त्यानंतर काय असते, त्याच्या आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहितो. ट्रू असेल तर टी लिहितो, फॉल्स असेल तर एफ लिहितो, टी एफ. ठीक आहे. लक्षात. ठीक आहे. आणि नंतर जेही ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायला दिलं असेल, फॉर एक्झाम्पल पी अँड क्यू, तर
आपण ते परफॉर्म करतो. पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल पहिले ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. पी और क्यूचा काय येते, सर्व ट्रू, बाकीचे शेवटचा फॉल्स. ठीक आहे, असं आपण प्रत्येक याला सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे, आता ट्रूथ टेबल म्हणजे काय होते, पुन्हा काय म्हणण्यात येईल याला, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड लॉजिकल कनेक्टिव्ह युजिंग देअर ट्रूथ व्हॅल्यूज. काय म्हटलेलं आहे, युजिंग देअर ट्रूथ व्हॅल्यूज, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू यूज करून आपण आपल्याला जे फायनल आउटपुट मिळते त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रूथ टेबल. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, आलं लक्षात. आता काही महत्वाच्या गोष्टी, ट्रूथ टेबल कसा सॉल्व्ह करायचा, हे तर बरं युनिव्हर्सल आहे, त्याच्यामुळे हे तर आपल्याला सॉल्व्ह करावंच नाही लागणार आहे पेपरमध्ये, आपल्याला येतील तर मोठेच येतील. ठीक आहे, आलं लक्षात. बघा, आता स्टेटमेंट पॅटर्न काढायच्या आधी काही रूल्स सांगतो, काही पॉईंट सांगतो, ते लक्षात घ्या. त्याने आपला स्टेटमेंट पॅटर्न एकदम ॲक्युरेट येणार. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. पहिला पॉइंट आहे, पॅरेंथेसिस मस्ट बी इन्सर्टेड. ठीक आहे, काय करायचं, पॅरेंथेसिस मस्ट बी इन्सर्टेड म्हणजे काय करायचं, बघा पॅरेंथेसिस म्हणजे काय असतं, ब्रॅकेट असते. आता कसं, फॉर एक्झाम्पल पहा, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, याच्यात आणि याच्यात निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, काय फरक आहे दोघांमध्ये, काय आपण ब्रॅकेट दिला. ठीक आहे, लक्षात. तर दोघांमध्ये फरक येणार नाही, कारण की हा पूर्ण ब्रॅकेटला आहे निगेशन आणि हा प्रत्येक स्टेटमेंटला आहे. ठीक आहे, लक्षात. तर केव्हाही तुम्ही जेव्हा स्टेटमेंट पॅटर्न लिहिसाल तर ब्रॅकेट देणं आवश्यक आहे, त्यालाच आपण पॅरेंथेसिस म्हणतो, त्यालाच काय म्हणतो आपण, पॅरेंथेसिस मस्ट बी इन्सर्टेड. सेकंड नंबरचं पहा, सेकंड पॉईंट काय आहे, इफ ए स्टेटमेंट पॅटर्न कन्सिस्ट ऑफ n स्टेटमेंट्स. ठीक आहे, याच्यात काय राहणार, n स्टेटमेंट्स. n स्टेटमेंट म्हणजे काय असते, नंबर ऑफ स्टेटमेंट्स. ठीक आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट्स अँड m कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे काय असतात, लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, देन द ट्रूथ टेबल कन्सिस्ट ऑफ. आता ट्रूथ टेबल ॲक्युरेट कसं येईल पहा, लक्ष द्या. 2n म्हणजेच काय ते, नंबर ऑफ रोज. एवढे रो येणार, रो सर्वांना माहिती आहे आडवे. ठीक आहे, आणि m प्लस n इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. m प्लस n इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. ठीक आहे, काय असते, नंबर ऑफ रोज कशी घ्यायचे, 2n. n म्हणजे काय असते, नंबर ऑफ स्टेटमेंट्स, आणि नंबर ऑफ कॉलम्स कशी घ्यायची, m प्लस n. ठीक आहे, m प्लस n म्हणजे काय असते, m म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्ह प्लस n म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स. ठीक आहे, काही काही केसेस मध्ये थोडे कनेक्टिव्ह एक निगेशन जे रिपीट झाले ते पुन्हा पुन्हा घ्यायचे नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या, आपण एखादा एक्झाम्पल घेऊ. लक्ष द्या सर्वांनी. फॉर एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल घेऊ, निगेशन ऑफ पी अँड क्यू. याचा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न बनवायचा आहे. ठीक आहे, याचा काय बनवायचं आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, आता इझी आहे एकदम, याच्यात तर काही असं हार्ड काही वाटत नाही. ठीक आहे, लक्षात. सर्वात आधी घेऊ आपण n म्हणजे काय असते, नंबर ऑफ स्टेटमेंट्स. नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहे, पी आणि क्यू म्हणजे किती झाले, 2. ठीक आहे, नंबर ऑफ रोज किती असते मग, 2n इक्वल टू नंबर ऑफ रोज म्हणजे 2n. n किती आहे, 2 2 आहे ना n, यांच्या जागेवर 2 म्हणजे 4. म्हणजे हे किती झाले आपले, नंबर ऑफ रोज. हे किती झाले, नंबर ऑफ रोज. ठीक आहे, लक्षात. आता बघू आपण नंबर ऑफ कॉलम्स. m किती आहे, m म्हणजे नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह. हा झाला एक निगेशन आणि हा झाला एक अँड, म्हणजे हे सुद्धा 2. ठीक आहे, m प्लस n म्हणजे काय असते, नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, आता m प्लस n, m किती आहे, 2. पुन्हा n किती आहे, n मध्ये कोणी कोणी चुकी करतात हे बघतात, पण n ऍक्च्युअल मध्ये हा असतो. ठीक आहे, 2 + 2 = 4 म्हणजे आपले किती येणार, 4 रो आणि 4 कॉलम. ठीक आहे, आता आपण सुरुवात करू स्टेटमेंट पॅटर्न बनवायला. ठीक आहे, पहा लक्ष द्या सर्वांनी. नेहमीप्रमाणे पी. ठीक आहे, नेहमीप्रमाणे पी नंतर क्यू. थोडं स्टेप बाय स्टेप घ्यायचं, रॅन्डमली घ्यायचं नाही. ठीक आहे, आता जा तुम्ही पॅटर्न मध्ये. ठीक आहे, याचं सर्वात आधी काय, निगेशन ऑफ पी. आणि लास्ट मध्ये काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू. लास्ट मध्ये काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, नंबर ऑफ रोज किती आहे पहा, मोजा. 4 आहे, 1 2 3 4. ठीक आहे, नंबर ऑफ कॉलम्स 1 2 3 4. 4 नंबर ऑफ रोज, 4 नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे आपला जो ट्रूथ टेबल आहे तो बनलेला आहे व्यवस्थित. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे
पी काय घ्यायचा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ठीक आहे. क्यू काय घ्यायचा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ठीक आहे. निगेशन ऑफ पी म्हणजे नॉट असते, म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर फॉल्स, त्याच्यानंतर ट्रू असेल तर फॉल्स, त्याच्यानंतर फॉल्स असेल तर ट्रू आणि फॉल्स असेल तर ट्रू, ठीक आहे. अँडचं ऑपरेशन सर्वांना माहित आहे. अँडचं ऑपरेशन काय असते पी क्यू, पी अँड क्यू काय असते ट्रू ट्रू असेल तर ट्रू बाकीचे सर्व फॉल्स, ट्रू ट्रू असेल तर ट्रू बाकीचे सर्व फॉल्स. चेक कशी कशी घ्यायची निगेशन ऑफ पी अँड क्यू, ठीक आहे. हा निगेशन ऑफ पी अँड क्यू, ठीक आहे. लक्षात सर्वांना माहिती आहे अँडचं ऑपरेशन ट्रू ट्रू असेल तरच ट्रू अदरवाईज फॉल्स, ठीक आहे. आता कसं घेणार ऑपरेशन पहा. निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू. इथे कुठे दिसतंय ट्रू ट्रू, इथेच ट्रू ट्रू आहे, बाकी सर्वीकडे फॉल्स. म्हणजे इथे फॉल्स, इथे फॉल्स, इथे फक्त ट्रू, कारण की दोन्ही व्हॅल्यू काय ट्रू आणि नंतर फॉल्स. हा झाला आपला ट्रूथ टेबल, म्हणजे त्याला म्हणू आपण ॲक्युरेट ट्रूथ टेबल, ठीक आहे. आलं लक्षात सर्वांना. एक्झाम्पल घेऊ आता आपण. पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू, ठीक आहे. पुन्हा आपला नेहमीचं काय करायचं पहिले एम घ्यायचं, ठीक आहे. एन म्हणजे काय असते नंबर ऑफ स्टेटमेंट्स. किती आहे नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2 आहेत पी आणि क्यू. रिपीट वाली घ्यायची, ठीक आहे. पी आणि क्यूज घ्यायची, ठीक आहे. लक्षात 2 रेस टू दी पॉवर एन म्हणजे 2 रेस टू दी पॉवर पुन्हा 2. हे काय झाले आपले नंबर ऑफ रोज. किती झाले 2 रेस टू दी पॉवर 2 म्हणजे 4. हे झाले आपले नंबर ऑफ रोज, ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे काय असते नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह. किती आहे इम्प्लिकेशन आणि ऑर म्हणजे 2 पुन्हा. एम प्लस एन म्हणजे काय असते नंबर ऑफ कॉलम्स. एम प्लस एन, एम किती आहे 2, 2 प्लस 2 4, 4 झाले नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे पुन्हा काय आले आपले नंबर ऑफ रोज जेवढे आहेत तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स, ठीक आहे. ऑपरेशन बघा कसं परफॉर्म करायचं. पुन्हा आपला ट्रूथ टेबल पी क्यू. आता याच्यावर जा. इकडे काय आहे तिसरी व्हॅल्यू मला ही दिसत आहे. तिसरी व्हॅल्यू म्हणजे तिसरं स्टेटमेंट, ठीक आहे. लक्षात पी ऑर क्यू. आणि लास्ट मध्ये पहा शेवटचं ऑपरेशन पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. हे कसे घेतले समजले का. पहिले पी नंतर क्यू नेहमी, ठीक आहे. नंतर याचं ऑपरेशन परफॉर्म करायचं, नंतर लास्ट मध्ये याचं ऑपरेशन याच्यासोबत परफॉर्म करायचं, ठीक आहे. त्याच्यासाठी 4 रो आपण घेतले आणि 4 आपले कॉलम असे तयार झाले, ठीक आहे. चला नेहमीप्रमाणे पी मध्ये ट्रू ट्रू पुन्हा फॉल्स फॉल्स, ठीक आहे. लक्षात क्यू मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, ठीक आहे. पी ऑर क्यू पहा आपण सर्व लॉजिकल कनेक्टिव्हचा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. सर्वांनी याच्यावर लक्ष द्या. पी ऑर क्यू मध्ये फॉल्स फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व काय येतात ट्रू ट्रू ट्रू. इथे सुद्धा फॉल्स फॉल्स बघा, फॉल्स फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू, ठीक आहे. आणि लक्षात लास्ट ऑपरेशन आता कसे परफॉर्म करसान. पी इम्प्लाइज पी ऑर क्यू. पुन्हा पहा पी इम्प्लिकेशन पी ऑर क्यू, पी इम्प्लिकेशन पी ऑर क्यू. याच्यात काय येते बघा इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये जा. याच्यात ट्रू आणि फॉल्स असेल तरच फॉल्स येते, अदरवाईज सर्व काय तर ट्रू. पहा पुन्हा रिपीट करतो. ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. इथे चेक करू आपण ट्रू फॉल्स कुठे मिळतात आपल्याला, ठीक आहे. पहा लक्ष द्या सर्वांनी. इथे ट्रू 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 फॉल्स ट्रू, नाही ट्रू फॉल्स पाहिजे. इथे सुद्धा ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू, म्हणजे आपल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या ट्रू आल्या. बरोबर समजलं सर्वांच्या लक्षात आलं आता, ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 काय म्हणते पहा. पुन्हा काय किती स्टेटमेंट आहे 2 स्टेटमेंट आहे. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे चेक करा. 1 2 3, ठीक आहे. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे 1 2 3. आता आपण कसं सॉल्व्ह करायचं. प्रोसिजर हीच राहील सेम, ठीक आहे. थोडं फक्त आता नंबर ऑफ कॉलम्स किंवा नंबर ऑफ रोज वाढण्याची शक्यता आहे. नंबर ऑफ रोज तर नाही वाढणार, कॉलम्स वाढणार, कारण की 2 स्टेटमेंट असले तर नंबर ऑफ रोज किती असतात 4च असतात, ठीक आहे. चला लक्ष द्या. आता थोडं पहा काय घेणार मी. सर्वात आधी सोल्युशन मध्ये n म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहे 2, म्हणजे नंबर ऑफ रोज किती झाले 4 झाले. काही लिहित नाही मी जास्त आता, ठीक आहे. नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह चेक करा किती आहे 1 2 3, म्हणजे m किती झाले 3. m प्लस n किती आहे 4, म्हणजे 3 प्लस n किती आहे सॉरी 2 आहे 2 4 मी कन्फ्युज झालो, तुम्ही कन्फ्युज नाही झाला, ठीक आहे. 5 म्हणजे नंबर ऑफ रोज झाले 4 आणि नंबर ऑफ कॉलम्स झाले
5. ठीक आहे, लक्षात किती झाले नंबर ऑफ रोज 4 आणि नंबर ऑफ कॉलम्स 5. हे मी इथे सध्याचं मोडून घेतो. आता लक्ष द्या, नंबर ऑफ रोज इथे लिहून घेतो 4 आणि नंबर ऑफ कॉलम्स 5. ठीक आहे, चला आता ऑपरेशन परफॉर्म करू. नेहमीप्रमाणे पी क्यू, त्याच्यानंतर काय घेणार, सर्वात पहिलं ऑपरेशन काय आहे, पी इम्प्लाइज क्यू. त्याच्यानंतरचं ऑपरेशन काय आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. आणि लास्ट ऑपरेशन काय आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे झालं आपलं फायनल ऑपरेशन. ठीक आहे, नंबर ऑफ रोज नेहमीप्रमाणे 4च, नंबर ऑफ कॉलम्स एवढेच वाढलेले, 1 2 3 4 5 झालेले आहेत. ठीक आहे, लक्षात. ऑपरेशन परफॉर्म करू, पहा, लक्ष द्यायचं थोडंसं. पी ची व्हॅल्यू नेहमी ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू मगाशी टेबल बघितला होता, ट्रू आणि फॉल्स. पहा, पी इम्प्लाइज क्यू ट्रू आणि फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ट्रू आणि फॉल्स असेल तर फॉल्स, बाकीचे सर्वे ट्रू, बाकीचे सर्वे ट्रू. ठीक आहे, लक्षात. आता नेक्स्ट काय म्हटलेलं, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. ऑपरेशन कसं परफॉर्म होणार, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. ठीक आहे, आता अँड मध्ये काय असते, दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू असते. दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू असते. बघा इथे दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू असते, अदरवाइज फॉल्स. आता इथे पहा, कुठे कुठे ट्रू दिसत आहे तुम्हाला. ऑपरेशन कसं परफॉर्म होणार, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. ट्रू 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 ट्रू, बाकीचे दोन्ही फॉल्स. ठीक आहे, लक्षात. आता लास्ट ऑपरेशन याचं आणि ते या शेवटचं बघा पी सोबत. ठीक आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता यूज झालेला आहे इथे शेवटी पाहून घ्या, इम्प्लाइजचं. म्हणजे ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. ठीक आहे, आता पहा पुन्हा, ट्रू ट्रू म्हणजे काय आलं, ट्रू. फॉल्स ट्रू म्हणजे काय आलं, ट्रू. ट्रू फॉल्स म्हणजे काय आलं, फॉल्स. आणि लास्ट फॉल्स फॉल्स म्हणजे आलं इथे फॉल्स. हे झालं आपला तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे, आलं सर्वांच्या लक्षात. बघा आता एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 1 मधला 8वं एक्झाम्पल बघू. ठीक आहे, थोडं डिफरंट एक्झाम्पल आहे, फक्त याचे डिफरंट काय आहे, पी क्यू आणि आर. आर जो आहे म्हणजे तिसरी स्टेटमेंट आलेली आहे. ठीक आहे, आता नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती झाल्या म्हणजे एन. एन म्हणजे काय असते, नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती झाले, 1 2 3. किती झाले, 3. फॉर्म्युला काय, नंबर ऑफ रोजचा 2n, 2n किती आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट्स 3 म्हणजे 8. हे काय झाले आपले नंबर ऑफ रोज. हे काय झाले आपले नंबर ऑफ रोज. ठीक आहे, लक्षात. आता यावेळेस नंबर ऑफ रोज जास्त झालेले आहे, लिहायचे कसे सांगणार मी. ठीक आहे, आता नंबर ऑफ कॉलम्स, पुन्हा आता लॉजिकल कनेक्टिव्ह मोजा. नंबर ऑफ कॉलम्सचा फॉर्म्युला m प्लस n. n किती आहे आपला, n आहे 3. m किती आहे ते पाहू. बघा, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह 1 2 3 4. बरोबर, लक्षात. चुकलं का, हो, पुन्हा एक वेळा रिपीट करू. 1 2 3, हा सुटला होता 4 आणि हा एक 5. पुन्हा एक वेळा 1 2 3 4 5. अच्छा, म्हणजे नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह 5 प्लस n किती आहे, n किती आहे 3, म्हणजे हे झाले 8. म्हणजे हे झाले आपले नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, नंबर ऑफ कॉलम्स किती आता 8. म्हणजेच किती झाले, नंबर ऑफ रोज सुद्धा 8 आणि नंबर ऑफ रोज सुद्धा, नंबर ऑफ कॉलम सुद्धा 8. ठीक आहे, चला आता टेबल लिहायला सुरुवात करू. बघा, सुरुवातीला काय लिहिणार, कसं लिहायचं पहा. पी क्यू आर, नेहमी आर जर असला तर पी क्यू आर पहिले लिहायचं. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, त्याच्यानंतरचं ऑपरेशन बघूया, पी क्यू आर नंतरचं कोणतं आहे तर. ठीक आहे, पी क्यू आर नंतर काय आहे पहा. पी क्यू आर नंतर काय आहे, पुन्हा तुम्हीच लक्ष द्या. पी क्यू आर नंतर आहे पहिलं ऑपरेशन, आपण हे घेऊन नंतर याच्यासोबत कंप्लीट करू. ठीक आहे, क्यू इम्प्लाइज आर, क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे, आता हे झालं. याच्यानंतरचं ऑपरेशन पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे हे ब्रॅकेट संपलं. ठीक आहे, आता नेक्स्ट ऑपरेशन कोणता पहा, पी अँड क्यू, पी अँड क्यू. ठीक आहे, त्याच्यानंतरचं ऑपरेशन कोणतं आहे, सर्वांनी लक्ष द्या. पी अँड क्यू इम्प्लाइज आर, पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आणि लास्ट ऑपरेशन कोणतं आहे, लास्ट ऑपरेशन म्हणजे कम्प्लीट. ठीक आहे, कम्प्लीट काय पहा,
P implies Q implies R, डबल इम्प्लाइज, याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह यूज होणार, डबल इम्प्लाइज P and Q implies R, P and Q implies R. ठीक आहे लक्षात. चला आता थोडं इकडे वळा स्टेटमेंट पॅटर्न कडे. आता कसं करायचं स्टेटमेंट पॅटर्न कडे, दोन स्टेटमेंट आले तर आपण ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स लिहित होतो, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता तीन आले तर कसे 4 वेळा ट्रू, 1 2 3 4, ठीक आहे, आणि 4 वेळा फॉल्स, 1 2 3 आणि 4. एवढं लक्ष द्यायचं सर्वांनी. ठीक आहे लक्षात, सर्वांना आलं असेल हे लक्षात. ठीक आहे सर्वांनी असं व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे आलं लक्षात. सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं आहे. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे या चॅप्टर मधला आणि सर्वांना यायला पाहिजे. ठीक आहे चला समोर बघू आता आपण. ठीक आहे 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. आता क्यू साठी काय करायचं, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, पुन्हा 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. आर साठी काय करणार, 1 वेळा ट्रू 1 वेळा फॉल्स, 1 वेळा ट्रू 1 वेळा फॉल्स. ठीक आहे अल्टरनेटली चालू द्यायचं. आता जाऊ आपल्या मेन पर्पजवर. ठीक आहे पुन्हा क्यू इम्प्लाइज आर, क्यू इम्प्लाइज आर. ऑपरेशन कसं परफॉर्म होणार पाहून घ्या. टेबलमध्ये जा आपल्या कनेक्टिव्हच्या. काय असते इम्प्लिकेशनचं, इम्प्लिकेशन मध्ये काय असते, ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू, ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स. या पुन्हा इकडे पहा, तुम्हाला क्यू आणि आर मध्ये ट्रू फॉल्स कुठे दिसते, इथे दिसते ट्रू फॉल्स फॉल्स, इथे दिसते ट्रू फॉल्स फॉल्स, बाकीचे सर्व ट्रूच लिहिणार. ठीक आहे ट्रू 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 आणि ट्रू. ठीक आहे एक वेळा पुन्हा चेक करून घ्या. क्यू आणि आर मध्ये ट्रू फॉल्स म्हणजे फॉल्स, ट्रू फॉल्स म्हणजे फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. ठीक आहे तसंच सिमिलर आता इम्प्लिकेशन आलं पी. पा सिमिलर इम्प्लिकेशन आलं पी आणि इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर मध्ये. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, याच्यात जा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे पुन्हा काय असते, या दोघांमध्ये आपल्याला पाहायचं आहे ट्रू फॉल्स कुठे आहे. जिथे ट्रू फॉल्स असेल तिथे फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. ट्रू फॉल्स इथे फॉल्स येणार. अजून बघूया, बाकी तर कुठे दिसत नाही आम्हाला. ठीक आहे लक्षात. पुन्हा एक वेळा चेक करून घेऊ. ट्रू फॉल्स नाही, काही चान्सेस नाही. ठीक आहे बाकीचे सर्व ट्रू, बाकीचे सर्व ट्रू. ठीक आहे पी अँड क्यू, पी अँड क्यूचं माहितीच आहे. पी अँड क्यू मध्ये ट्रू ट्रू असेल तरच ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. इथे दोन ठिकाणी ट्रू ट्रू दिसत आहे, बाकीचे सर्व फॉल्स. ठीक आहे म्हणून इथे लिहिणार मी ट्रू ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. ठीक आहे आता त्याच्यानंतरचं ऑपरेशन बघा, पी अँड क्यू इम्प्लाइज आर. पी अँड क्यू याचं ऑपरेशन कोणासोबत आहे, आर सोबत. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, इम्प्लिकेशनचा. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, इम्प्लिकेशनचा. पी अँड क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे इम्प्लिकेशन मध्ये काय असते, ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. आता या दोघांमध्ये बघा ऑपरेशन इकडून परफॉर्म होणार. ट्रू फॉल्स कुठे दिसत आहे, इथे दिसत आहे ट्रू फॉल्स, म्हणजे इथे लिहिणार मी फॉल्स. बाकी मला कुठेच दिसत नाही आहे. ठीक आहे बाकी मला कुठेच दिसत नाही. एक वेळा चेक करून घ्या पूर्ण. फक्त मला इथे ट्रू फॉल्स दिसलं, बाकीकडे मला सर्व फॉल्स टू दिसत आहे किंवा फॉल्स फॉल्स दिसत आहे, त्याच्यामुळे सर्व काय होणार ट्रू. तर इथे मी लिहिणार मी बाकीच्यांना ट्रू 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 ट्रू. ठीक आहे लास्ट ऑपरेशन परफॉर्म करून बघूया आता आपण काय आहे तिथे. ठीक आहे ऑपरेशन कोणाकोणाच्या मदत होणार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे ऑपरेशन कोणाकोणाच्या मदत होणार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पहा आता इकडे वळा तुम्ही. ऑपरेशन होणार याच्या मदत आणि याच्या मदत, या दोघांच्या मदत ऑपरेशन होणार. ऑपरेशनचा लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे,
डबल इम्प्लिकेशन, लक्ष द्या, ऑपरेशनचा लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे? डबल इम्प्लिकेशन. आणि डबल इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये बघा, टेबलमध्ये जा, ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स किंवा फॉल्स ट्रू असेल तर फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू. आला का लक्षात? म्हणजे ट्रू ट्रू असेल तर ट्रू किंवा फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू, बाकीचे सर्व फॉल्स. ठीक आहे. ऑपरेशन कसं परफॉर्म होणार आता? इकडून इकडे. ठीक आहे. चला, तुम्हाला कुठे दिसत आहे? जिथे दिसत आहे तुम्ही चेक करायचं, तुम्हाला कुठे फॉल्स ट्रू किंवा ट्रू फॉल्स दिसत आहे का? ठीक आहे. ट्रू ट्रू नाही आहे, फॉल्स फॉल्स नाही आहे, ट्रू 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 ट्रू, म्हणजे टोटल काय आले आपले सर्व ट्रू, कारण की इथे ट्रू फॉल्स नाही आहे आणि फॉल्स ट्रू सुद्धा नाही आहे. ठीक आहे. आलं लक्षात? हे एक एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. आता नंतरचे एक्झाम्पल आपण समोर बघूया काय आहे काय नाही. या लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न शिकलो, जो काही मोठा टॉपिक आहे आणि सर्वात जास्त यूज होणारा टॉपिक आहे. ठीक आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण सॉल्व्ह करायचा आणि त्याचे फोटो काढून मला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता. ठीक आहे. आलं लक्षात? आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी पाहू. ठीक आहे. आलं लक्षात? तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरीच राहा आणि स्टे होम, स्टे सेफ.